नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर उबाळे एपी, रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे कॉलेज राजापूर या ठिकाणी मराठी विषयाचा विभाग प्रमुख म्हणून सध्या कार्य करीत आहे. मुंबई विद्यापीठाच्या BA भाग 3च्या अभ्यासक्रमात अभ्यासपत्रिका क्रमांक 7 भाषा विज्ञान व मराठी व्याकरण या अभ्यासपत्रिकेमध्ये सत्र 5 मध्ये आपणाला 4 घटक अभ्यासक्रमाला ठेवण्यात आलेले आहेत. यापूर्वी आपण घटक क्रमांक 1 भाषाशास्त्राच्या विविध शाखा हा घटक अभ्यासलेला आहे. आज आपण घटक क्रमांक 2 स्वनिम विन्यास हा घटक पाहणार आहोत. याही घटकातील स्वन ही संकल्पना नेमकी काय आहे याचा विचार आपण यापूर्वीच्या व्याख्यानातून केलेला आहे. त्यामुळे स्वन ही संकल्पना आपली स्पष्ट झालेली आहे. आज आपण स्वनांची जी काही लक्षणे आहेत ती लक्षणे नेमकी कोणती आहेत या विषयीचा विचार करणार आहोत. प्रथमतः आपल्याला लक्षण म्हणजे काय हे समजलं पाहिजे. लक्षण कशाला म्हणायचं? कारण आपण मराठी भाषेमध्ये दैनंदिन जीवनामध्ये मित्रांशी बोलताना, घरामध्ये बोलताना अनेक वेळा लक्षण हा शब्द ऐकतो. परंतु नेमकं लक्षण म्हणजे काय हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून मी सुरुवातीला लक्षण म्हणजे काय हे सांगून मग आपण स्वनाची लक्षणे काय आहेत याकडे वळूया. बघा, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. आपण जर पावसात भिजलो तर आपणाला घरात आल्यानंतर थंडी वाजते, सर्दी होते, ताप येतो, हातापायाला गोळे येतात, चेहरा सुकतो आणि मग असं काहीतरी झाल्यानंतर आपण दवाखान्यामध्ये जातो. डॉक्टर आपल्याला विचारतो काय होतंय आणि मग आपण सांगायला लागतो, डॉक्टर साहेब हातापायाला गोळे आलेत. काय खायला नको वाटतं, थंडी वाजून येते, ताप येतो आणि मग डॉक्टर म्हणतात तुम्हाला निमोनिया झालाय. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, निमोनिया या रोगाची तुम्ही जे सांगता ती लक्षणे आहेत. म्हणजे लक्षणे म्हणजे काय असतं हे तुम्हाला स्पष्ट व्हावं यासाठी मी तुम्हाला हे उदाहरण देतोय. आणि म्हणून आज आपण स्वनाचा विचार करीत असताना स्वनाची लक्षणे काय आहेत या मुद्द्याचा विचार करणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की स्वनाचं जे पहिलं लक्षण आहे ते पहिलं लक्षण म्हणजे भाषा ध्वनी होण्याची क्षमता. म्हणजे बघा, स्वनाचं हे पहिलं लक्षण म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्वनाचं हे मुख्य लक्षण म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या ध्वनीकडे भाषा ध्वनी होण्याची क्षमता नसेल त्याला स्वन म्हणता येणार नाही, असा याचा अर्थ आहे.
म्हणजे आपण जे ध्वनी उच्चारतो त्या उच्चारलेल्या ध्वनींना भाषा ध्वनी असं आपल्याला सरळ लगेचच म्हणता येत नाही. तर उच्चारलेल्या ध्वनीपैकी जे ध्वनी भाषेमध्ये वापरले जातात, भाषेमध्ये म्हणजे लिखित स्वरूपाच्या भाषेमध्ये, अशा ध्वनींनाच आपणाला स्वर असं म्हणावं लागतं. म्हणून या स्वराचं जे पहिलं लक्षण म्हणून आपण पाहतोय हे भाषा ध्वनी होण्याची क्षमता. हे लक्षण माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण याच्या पूर्वीच्या व्याख्यानामध्ये मी आपल्याला सांगितलेलंच आहे की आपण अनेक प्रकारचे ध्वनी उच्चारतो, आवाज काढतो, परंतु ते सगळेच आवाज भाषेमध्ये येऊ शकत नाहीत, लिपीमध्ये येऊ शकत नाहीत. आणि म्हणून भाषा होण्याची क्षमता ज्या ध्वनींच्या मध्ये आहे असे ध्वनीच स्वनाच्या दृष्टीने योग्य असतात. म्हणून भाषा ध्वनी होण्याची क्षमता हे याचं पहिलं लक्षण आहे, हे आपणाला लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर दुसरं लक्षण आहे स्वनाचं व्यक्ती विशिष्टता. बघा, व्यक्ती विशिष्टता असं मी म्हणतोय. म्हणजे भाषा ही कोणत्या तरी एका व्यक्तीकडून बोलली जाते, त्यामुळे स्वरांचा उच्चार हा व्यक्ती विशिष्ट असतो. बघा मी काय म्हणतोय, भाषा ही एका व्यक्तीकडून उच्चारली जाते, त्यामुळे त्या स्वरांचा उच्चार हा त्या व्यक्ती विशिष्ट असतो, म्हणजे त्या व्यक्तीच्या उच्चाराप्रमाणे असतो. उदाहरणार्थ स्त्रीचं बोलणं, पुरुषाचं बोलणं, लहान मुलांचं बोलणं आपल्याला त्यांच्या उच्चारावरून हे समजून येतं. बघा लहान मूल कसं बोलतं, बोबडं बोलतं, तुटक तुटक बोलतं, नुसते शब्द उच्चारतं. ज्यावेळेस आपण वयाने मोठे होतो त्यावेळेस आपण पूर्ण वाक्यामध्ये बोलतो. मला भूक लागलेली आहे, मला जेवण दे, मला भाकरी दे. परंतु लहान मूल नुसतंच म्हणतं मला दूध, मला पण म्हणत नाही, नुसतं दूधच म्हणतं, बाकली असं म्हणतं. आता ही बाकली म्हणजे भाकरी हे आईला समजतं, परंतु हे त्याच्या वयाच्या अनुषंगाने व्यक्ती विशिष्टतेचे उदाहरण म्हणून ते त्या पद्धतीने बोलत असत. याउलट स्त्रीचं बोलणं पहा, स्त्रीचं बोलणं ही स्त्रीलिंगी रूपामध्ये असतं. मी काम करते असं स्त्री म्हणते, आणि पुरुष असेल तर मी काम करतो असं म्हणतो. आता प्रदेश विशिष्टतेनुसार आज आपणाला स्त्री आणि पुरुष दोघेही सारखेच बोलतात असंही दिसतं, हा भाग सोडून द्या. परंतु भाषा विज्ञानाच्या अभ्यासामध्ये ज्यावेळेस भाषेचा आपण अभ्यास करतो, भाषेचे विद्यार्थी म्हणून आपण स्वतःला म्हणवून घेतो, त्यावेळेस या लहान सहान खाचाखोचा आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे की प्रत्येक घटकाच्या बोलण्यामध्ये व्यक्ती विशिष्टता असते. आणि ही व्यक्ती विशिष्टता आपणाला समोरच्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर लगेचच जाणवते. उदाहरणार्थ आपल्याला राग आल्यानंतर बघा आपला आवाज कसा होतो, आपलं शरीर कसं दिसतं, आपल्या शरीराचे अवयव कसे कार्य करतात, आपल्या हाताच्या मुठी कशा आवळतात, आपले डोळे कसे लाल होतात, आपला आवाज कसा तीक्ष्ण बनतो. म्हणजे हे व्यक्ती विशिष्टतेनुसार घडणाऱ्या गोष्टी आहेत, अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की व्यक्ती विशिष्टता हे स्वरांचं 2 नंबरचं महत्वाचं लक्षण आहे. कारण या व्यक्ती विशिष्टतेतूनच एखादा व्यक्ती हा समाजामध्ये अति उच्च पातळीवरती, उच्च स्थानावरती जाऊन पोहोचू शकतो.
कारण आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील की नुसती माणसं बोलून मोठी झालेली आहेत. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की शिवाजीराव भोसले सोलापूर जिल्ह्यातले आमदार लक्ष्मणराव ढोबळे की या व्यक्ती नुसत्या बोलण्याच्या भांडवलावरती आमदार झाले, मोठे झाले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना ओळखलं जाऊ लागलं. म्हणजे व्यक्ती विशिष्टतेची जी ढब असते, जी लकब असते, ते अतिशय महत्वाची असते बोलण्यामध्ये. या गोष्टीची जाणीव आपणाला या स्वनांच्या लक्षणाच्या अनुषंगाने करून द्यावी लागते, करून घ्यावी लागते. आणि म्हणून मला असं वाटतं की व्यक्तिविशिष्टता म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं हे स्वतंत्र बोलणं असतं. त्याच्या बोलण्यावरती दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची छाप पडलेली नसते. मी हे अतिशय धाडसानं म्हणतोय तुम्हाला, कारण माणसानं भाषा ही अर्जितपणाने मिळवलेली असते. अर्जित म्हणजे स्वतः मिळवलेली गोष्ट असते भाषा म्हणजे. जरी त्यानं अनुकरण केलेलं असलं तरी त्याची भाषा ही त्याची स्वतःची भाषा असते. आणि म्हणून एखादा शब्द कसा उच्चारावा, उच्चारला जावा, हे त्याला आपण सांगूनही त्याला ते समजू शकत नाही, कारण ती त्याची भाषा त्याची स्वतःची असते. आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणावं लागतं की व्यक्तिविशिष्टता हे स्वनाचं महत्वाचं लक्षण आहे. यानंतर 3 नंबरचं स्वनांचं लक्षण आहे विभेदकता. विभेदकता हे स्वनांचं तिसरं लक्षण म्हणून मी तुम्हाला सांगतोय. कोणताही भाषेतला स्वन म्हणजे लिखित भाषेतला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारामुळे दुसऱ्या स्वनांच्या उच्चारणापेक्षा वेगळा ठरतो. उच्चारावर त्यातील जो वेगळेपणा ठरतो किंवा जाणवतो त्याला विभेदकता असं म्हटलं जातं. बघा, थोडंसं समजायला हे अवघड आहे, कठीण वाटतं, कारण हा भाषा विज्ञानाचा पेपर आहे. म्हणून तुम्हाला मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय की विभेदकता म्हणजे काय. तर एखादं अक्षर ज्यावेळेस आपण उच्चारतो त्यावेळेस जर ते व्यंजन असेल तर आपल्या तोंडाची जी हालचाल आहे ती विशिष्ट पद्धतीने होते. एखादा स्वर असेल तर आपल्या तोंडाची हालचाल ही विशिष्ट पद्धतीने होते. एखादा शब्द असेल, कारण मी अगोदर अक्षर म्हणतोय नंतर शब्द म्हणतोय, हे तुम्ही लक्षात घ्या, कारण अक्षरापासून शब्द बनतो आणि शब्द बनल्यानंतर त्या शब्दाला अर्थ प्राप्त होतो भाषेमध्ये. म्हणून ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी विभेदकता पाहत असताना उच्चारावर किंवा त्यातील वेगळेपणा हा कसा ठरतो. उदाहरणार्थ काटा आणि फाटा हा शब्द आहे. उच्चारण आपल्याला एकसारखं वाटतं, काटा आणि फाटा, कारण दोन्हीही शब्दांचं उच्चारण करताना पहिलं अक्षर हे व्यंजन आहे. परंतु क आणि फ हे जे दोन स्वन आहेत ते त्यांच्या उच्चारानुसार वेगळे ठरतात. म्हणून अशा पद्धतीने हे जे दोन स्वन वेगळे ठरतात, या दोन स्वनांना ज्यावेळेस आपण उच्चारण करण्याचा प्रयत्न करतो त्याला विभेदकता असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ एक सारखेच दिसणारं चिन्ह तुम्हाला मी सांगतो. च, मराठीमध्ये च हे व्यंजन आहे, परंतु मी आता त्याचं शब्दामध्ये रूपांतर करतो या अक्षराचं, या स्वनाचं. बघा, च चहा, च चार. चहा म्हणताना आपण च चा उच्चार वेगळा करतो, चार म्हणताना उच्चार वेगळा करतो. म्हणजे स्वन एकच आहे परंतु उच्चार वेगळा आहे. उच्चार स्थानं वेगळी आहेत.
म्हणजे हा जो उच्चारातील वेगळेपणा आहे त्याला विभेदकता असं म्हटलं जातं. आणि म्हणून स्वनाचं हे जे तिसरं लक्षण आहे विभेदकता, हेही लक्षण महत्वाचं आहे याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. कारण मराठीत असे अनेक शब्द आहेत की चिन्ह एकसारखं दिसतंय परंतु त्याचा अर्थ मात्र वेगळा आहे. उदाहरण आपल्याला पाहायचं झालं तर मी अनेक उदाहरणं आपल्याला सांगू शकेन. उदाहरणार्थ शिला आणि शिळा. बघा मी काय म्हणतोय, शिला आणि शिळा दोन्हीही स्वनाची उच्चारण स्थान एक आहेत. पहिली गोष्ट लक्षात घ्या, सी आणि सी एकच स्वन आहे, परंतु तो आपण ऱ्हस्व उच्चारतोय का दीर्घ उच्चारतोय याच्यावरती त्या शब्दाचा अर्थच बदलतो. ज्यावेळेस आपण सीला पहिली वेलांटी देतो त्यावेळेस त्या सीचा अर्थ दगड असा होतो, सीला. आणि ज्यावेळेस आपण सीला दुसरी वेलांटी देतो त्यावेळेस त्या सीलाचा अर्थ एका मुलीचं नाव होतं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस आपण विभेदकता म्हणून एखाद्या शब्दाचा उच्चार करतो आणि त्या उच्चारातला एकाच चिन्हाचं वेगळेपण आपण लक्षात घ्यायला लागतो, त्यावेळेस अशा वेगळेपणाच्या उच्चारणाला आपल्याला विभेदकता असं म्हणावं लागतं. आता तुमच्या हे लक्षात आलंच असेल. यानंतर स्वनांचं जे 4 नंबरचं लक्षण आहे ते म्हणजे उच्चारणातील लवचिकता. हे अतिशय महत्वाचं लक्षण आहे. कारण आपल्या मराठी या भाषेत एका पाठोपाठ एक आपण अनेक शब्द उच्चारतो. त्या शब्दांचा उच्चार आपण लवकर करतो, गतीनं करतो, संत गतीनं करतो, मध्येच थांबतो. अनेक कला, अनेक लकबी, अनेक सवयी आपल्याकडे असतात. आणि म्हणून उच्चारणातील लवचिकता हे स्वनांचं एक लक्षण आहे. या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागतो. कारण भाषेत स्वन हे एका पाठोपाठ एक याप्रमाणे जलद गतीने उच्चारले जात असतात. तरीही आपणाला शब्द कुठे संपला किंवा वाक्य कुठे संपले हे कळते. कारण स्वनांचे उच्चारण एक सुरी नसते तर ते लवचिक असते. त्यामुळे उच्चारणातील ही लवचिकता हे स्वनांचं आणखीन एक महत्वाचं लक्षण आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. बघा मी आता तुम्हाला काय म्हटलं की जरी आपण एका पाठोपाठ एक अतिशय वेगाने शब्द उच्चारत असलो तरी प्रत्येक शब्द कुठं संपला, वाक्य कुठं संपलं याची जाणीव आपल्याला ते ऐकत असताना होत असतं. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की हा जो फरक आहे, हा जो भेद आहे, हे कशामुळे आपल्या लक्षात येतो तर आपण त्या भाषेचे भाषिक असतो. हा पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आणि आपण ती भाषा, दुसरा मुद्दा, आपण ती भाषा सारखी ऐकत असतो. ऐकून ऐकून आपल्याला लक्षात येतं की हा एक शब्द आहे, तो एक वेगळा शब्द आहे, तो वेगळं वाक्य आहे. म्हणजेच हा एक सेन्सचा भाग आहे. आणि या अनुषंगाने आपल्याला हा विचार करायला लागल्यानंतर आपल्याला भाषेतील किंवा उच्चारणातील लवचिकतेकडे वळावं लागतं. सहज आपण उच्चारणामध्ये जर लवचिकता आणली तर त्या वाक्याचा, त्या शब्दाचा अर्थ बदलतो. मी वाक्य उच्चारलं एखादं, उदाहरण म्हणून मी बैलगाडीत बसून गेलो, हे वाक्य मी तुमच्यासमोर उच्चारलं. मी बैलगाडीत बसून गेलो. बघा मी स्वतंत्र शब्द आहे, बैलगाडी स्वतंत्र शब्द आहे, बसून गेलो दोन शब्द स्वतंत्र आहेत. आता मी तेच वाक्य परत उच्चारतो. बघा मी बैल गाडीत बसून गेलो, म्हणजे बैल आणि गाडी दोन शब्द मी वेगवेगळे केले. म्हणजे मी आणि ते बैल त्या गाडीत बसून गेलो असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एखादा शब्द कुठं तोडावा
हेही त्या भाषिकाला समजत असतं. म्हणजे ही जी उच्चारणातील लवचिकता आहे, आपण एखादा माणूस म्हणतो की शुद्ध बोलतो, एखादा माणूस अशुद्ध बोलतो. म्हणजे मी काम करते, एखादा माणूस म्हणतो मी काम करू का. आता करते आणि करू का दोन्हींचा अर्थ एकच. परंतु ही जी उच्चारणातील लवचिकता आहे, ही लवचिकता आपणाला या स्वरांचं वैशिष्ट्य किंवा एक लक्षण म्हणून नमूद करता येत. या पद्धतीने स्वरांची ही जी लक्षणे आहेत, 4 लक्षणे, ही लक्षणे भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहेत. आणि विद्यार्थी मित्रो, हा पेपरच भाषा विज्ञानाचा असल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, अनेक प्रकारच्या शंका उपस्थित होऊ शकतात मनामध्ये. तर अशा जर काही आपल्याला शंका अडचणी असतील तर माझा फोन नंबर, माझा मोबाईल नंबर आपल्याकडे आहे. त्या मोबाईल नंबरवरून आपण माझ्याशी कधीही संपर्क साधू शकता, मला ती शंका विचारू शकता आणि त्या शंकेचं निरसन करून घेऊ शकता. धन्यवाद.